आज गेलो आम्ही स्पेशल चांदूर बाजारला नाश्ता करायसाठी. तो विषय कसा झाला हे सांगतो तुम्हाला पुढे, त्यासाठी ब्लॉक पूर्ण पहा. पहिले तर टाकून घेतलं रे गाडीत डिझेल. मग काय उमेशदा आणि आम्ही निघालो आमच्या मंजिलवर. ऋषीदाला आणि सावरकर दाला पण घेऊन घेतलं आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. समोर आल्यावर पाहतो तो काय, इथं तो पुलाचं काम चालू होतं आणि ऋषीदा बँड पार्टी वाजवू राहिले ते. काढली मग उमेशदानं 100च्या स्पीडनं गाडी आणि डायरेक्ट रिद्धपुरातच पोहोचलो. इथं आल्यावर पहिलं ते पेट्रोल चाय, तुम्हाला तर माहित खाली पेट दिमाग बत्ती नाही चलती. चाय पेला. मग आता जायचं होतं आम्हाला रिद्धपूर मधल्या बँकेत. उमेशदाला तिथं थोडंसं काम होतं. गेले मग उमेशदा बँकेच्या अंदर आणि आम्ही बाहेरच थांबून होतो. मग काय ऋषीदाच्या डोक्यात तिथे विचार की आपल्याला राजमठात जायचं आहे. निघालो मग आम्ही जाण्यासाठी. आम्ही येतो राजमठात आणि हा राजमठाच्या बाहेरचा नजारा. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या राजमठात आले होते, तर आम्ही आलो तर बस श्री गोविंद प्रभू राजमठ संस्थानमध्ये. मग जातो मी राजमठात दर्शन घेण्यासाठी. इथं आल्यावर तुम्हीच पाहून घ्या की भाविक भक्तांची किती गर्दी आहे. मग काय आपण पण लागून गेलो ना रे बा दर्शनासाठी लाईनीत. थोड्याच वेळात लाईन क्लिअर झाल्यावर आम्ही पण करून घेतो दर्शन केलं आणि आम्ही निघालो गाडीजवळ जाण्यासाठी. तुम्ही गाड्या तर पाहू शकता की पार्किंग मध्ये किती लागल्या होत्या. मग निघतो रे भाऊ आम्ही उमेददाजवळ जाण्यासाठी. पोहोचलो मग आम्ही उमेददाजवळ आणि आम्ही निघालो चांदूर बाजारला जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की चांदूर बाजार कशासाठी, तर आम्हा सगळ्यांना लागते रे बा भूक. मग आम्ही स्पेशल जातो चांदूर बाजारला नाश्ता करायसाठी. आम्ही पोहोचतो चांदूर बाजारात आणि इथं आल्यावर पहिले होते रे बा आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन करून आम्ही निघालो थेट हॉटेल जवळ जाण्यासाठी. हॉटेलमध्ये आलो. इथं आल्यावर केला आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि आम्ही निघालो गाडीजवळ जाण्यासाठी. गाडीजवळ आलो आणि आम्ही जातो घरी. तुम्ही कुठेच नका जाऊ, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.